पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी पहाटे नंबर प्लेट नसलेल्या पोर्श कारनं मोटरसायकलला धडक दिली होती। या अपघातात दुचाकीवर असलेल्या तरुण तरुणीचा मृत्यू झाला होता। IT इंजिनियर असलेल्या अनीस अवधिया आणि अश्विनी कोष्टा अशी मृतांची नावे आहेत। पोलिसांनी या प्रकरणी कार चालक व्यावसायिक अग्रवाल यांच्या मुलाला अटक केली, मात्र त्याला थोड्याच वेळात जामीन मिळाला। मात्र आता पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। आरोपीचे वडील विशाल अग्रवाल हे फरार होते। अखेर पुणे पोलिसांनी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथून बेड्या ठोकत अटक केली आहे। अल्पवयीन मुलाने दारू पिऊन गाडी चालवून दोघांना उडवल्याचे हे प्रकरण सध्या फक्त पुण्यातच नव्हे तर राज्यभरात गाजत असून अवघ्या काही तासातच त्याला जामीन मिळाल्यानेही संताप व्यक्त होत आहे। त्यातच आता त्या मुलाने एक मोठी कबुली दिली असून त्यामुळे त्याचे वडील गोत्यात सापडले आहेत। अल्पवयीन आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याच्या वडिलांनीच त्याला पार्टीसाठी परवानगी दिली होती। मी कार चालवण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतले नाही, वाहन चालवण्याचा परवानाही नाही, तरी वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली। मित्रांसह हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली। मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना माहिती आहे, असं पोलीस चौकशीत आरोपीने पोलिसांना सांगितलं असून यामुळे एकच खळबळ माजली आहे। तर दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे। अल्पवयीन असलेला आरोपी दारू पीत असल्याचे CCTV फुटेज असूनही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली? रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली? इतक्या रात्री नियम डावलून बार आणि पब सुरू होते का? होते तर त्यांच्यावर कारवाई का नाही? या प्रश्नांचा तपास न करता आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यात आले असा आरोप करण्यात येत आहे। आरोपी अल्पवयीन आहे हे माहिती असताना त्याच्या वडिलांना अटक करण्यात इतका वेळ का लागला? म्हणूनच या घटनेची न्यायिक चौकशी व्हावी आणि या प्रकरणात पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे।